डेन्सिटी इथं बघा हा प्रश्न आहे स्टुडंट्स रोटेशनल डायनामिक्स मध्ये 2 मार्काला 2014 मध्ये आला होता बोर्ड मध्ये. अ सॉलिड सिलेंडर ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी ऑफ रेडियस बघा रेडियस किती आहे स्टुडंट्स रेडियस आहे हे रेडियस तुम्हाला ते दिलेली आहे r बरोबर 2 सेंटीमीटर आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करत असताना काय करायला पाहिजे 2 into 10 to the power -2 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. मास किती आहे स्टुडंट्स मास बघा मास किती आहे 50 ग्राम. मास म्हणजे एम किती आहे 50 ग्राम आहे. ग्रामचं रूपांतर किलोग्राम मध्ये करा. कसं करायचं 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करायचं 50 into 10 to the power -3 kg बरोबर आहे. आणखी पुढे सांगतो तुम्हाला मी काय करता येतं 5 into बघा रे इथं हे 1 0 आहे म्हणजे किती आहे 10 आहे किती आहे 10 आहे into किती 10 to the power -3 kg. मग मला सांगा हे 10 म्हणजे 1 पॉवर आहे प्लस झाला प्लस मधून हे -3 जर गेले तर 5 into 10 to the power किती आहे -2 kg. हे तुमचं मास आलं स्टुडंट्स. दिस इज द मास and if its length किती आहे 12 सेंटीमीटर आहे. लेंथ किती आहे स्टुडंट 12 सेंटीमीटर आहे. आणि सर्वच क्वांटिटी आपण SI मध्ये करत आहोत SI MKS सेंटीमीटरचं रूपांतर परत मीटर मध्ये करा आणि ते करत असताना त्याला -2 ने गुणायचं 10 to the power -2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके लेंथ झाली. कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर एंड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ओके तर तुम्हाला आय काढायचे स्टुडंट्स काय तुम्हाला आय काढायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे स्टुडंट्स. मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला मी काय सांगितलं माहिती का सिलेंडर हे 2 प्रकारचे असतात एक नाही. समजा हा सिलेंडर हा पहिल्या प्रकारचा असा असतो एक्सिस मधून म्हटलं की असा असतो हे एक नाही. तर हे एक असतो असा. तर याचा फॉर्म्युला वेगळा आहे. याचा फॉर्म्युला किती आहे सेंटर बरोबर mr²/2 आहे. आणि आणखीन एक सिलेंडर आहे तो म्हणजे असा जर आडवा असा सिलेंडर असा ओके त्याची also सिलेंडरच आहे नाही का. मग त्यांचा प्रश्न असा आहे काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. हे लेंथ आहे दिस इज द लेंथ. आणि ह्या लेंथला परपेंडिक्युलर असणारा आणखीन एक ऍक्सिस आहे हे सुद्धा आपण ह्याला पण ऍक्सिस म्हणतो परंतु हा फॉर्म्युला वेगळा आणि हा वेगळा आहे. तर हा फॉर्म्युला कसा आहे माहिती आहे का हे असा आहे mr²/4 प्लस किती रे ml²/12 आहे. मग तुम्ही जर हा फॉर्म्युला घेतला तर चुकलं तुमचं आहे का नाही. म्हणून हा फॉर्म्युला तुम्हाला घ्यायला लागेल. कळलं तुम्हाला सिलेंडरचे हे 2 फॉर्म्युले तर इथून एक आहे आणि तो फॉर्म्युला वेगळा आहे बरोबर. युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम ते पण तुम्हाला काढता येतो. पण आपल्याला फक्त काय करायचे पासिंग थ्रू सेंटर म्हणला पुढचं हे जर नसेल समजा काय नसेल ते परपेंडिक्युलर लेंथ नसेल तर हे घ्यायचं mr²/2 सेंटरचा फॉर्म्युला तो पण. आणि हा पण फॉर्म्युला कसा आहे सिलेंडरचाच आहे. म्हणून तुम्हाला सर्व माहिती पाहिजे आवड काहीच नाही. तर हे सूत्र जर आलं तर पुढे काहीच नाही किती ठेवायचं तुम्हाला मी तर लिहितो काय लिहितो रे हे होई नो यमाय असं लिहितं काय लिहितं यमाय ऑफ काय आहे सॉलिड सिलेंडर यमाय ऑफ सॉलिड सिलेंडर आहे की नाही. अबाउट एन एक्सिस अबाउट एन एक्सिस passing through
passing through center. Passing through center and perpendicular to its length, perpendicular to its length. त्याला आपण IC म्हणतो. काय रे इथं mr square by 4 plus ml square by काय आहे 12. हे फॉर्म्युला आहे की नाही. पहा आता पुढे आपल्याला काय करता येईल स्टुडंट्स. आपल्याला इथं m आहे. तो m तुम्हाला कॉमन काढता येतो स्टुडंट्स. इथं किती आहे r square by 4 plus l square by 12 आहे. आता सर्वांच्या किमती ठेवा. ओके. आता पहा इथं m आहे. m ची किंमत आहे स्टुडंट्स किती आहे 5 into 10 to the power minus 2. r ची किंमत हे आहे स्टुडंट्स r चा वर्ग आहे. 2 चा वर्ग झाला 4 झाला 10 to the power minus 2 चा वर्ग केला 10 to the power किती करे minus 4 केला. मी ह्याचा वर्ग केला r वर्ग आहे ना 2 चा वर्ग झाला 4 झाला 10 to the power minus 2 चा वर्ग झाला 10 to the power 4 झाला. आणि इथे किती आहे हे 4 आहे की नाही प्लस l square किती एवढा वर l किती आहे 10 to the power किती आहे 12 10 to the power किती आहे minus 2 आहे. 12 चा वर्ग किती होतो 144 बदल तर 144 12 चा वर्ग 144. when you are very short at that time we have highlighted all this square and square root आहे. आपण सर्व स्क्वेअर वर पाठ केलेला आहे. नसतं केलं असेल तर चोरून पाठ करा. ओके. नाही चोरून पाठ केलं तर काय होतं लहान मुलं चिडवतात तुम्हाला. काय चिडवतात दिगला वर्ग येत नाही 12 चा वर्ग येत नाही असे म्हणतात. छोटे भाग असतात. चला इथे किती आहे l वर्गाची किंमत किती झाली 144 झाली आणि 12 चा वर्ग किती झाली l चा वर्ग झाला 144 झाला. 12 ला वर्ग लिहून टाकला आपण तिथे. ओके. तर हे पहा आपण काय करू आता त्याला कापूया जे काढता ते कापूया. बघा काय होतं बघा हे 4 गेलं आहे की नाही. आणि मला वाटतं इथं आणखीन एक राहिलं तुमचं काय आलं रे 10 to the power minus 2 चा वर्ग किती होतो 10 to the power minus 4 होतो. ठीक आहे. आता एक काम करा तुम्ही. काय काम करता स्टुडंट्स काय काम करता हे पाहिजे. काय करा रे 12 जा 12 जा किती 144 नाही का 12 के 12 12 144 आपल्याला हे माहिती आहे की नाही. आता पुढे बघा रे आपल्याला काय करता येईल पहा. इथं बघा हे 5 आहे into 10 to the power minus 2 आहे. आतमध्ये काय आलं 10 to the power minus 4 प्लस किती आहे हे 12 into 10 to the power किती आहे -4 आहे. 10 to the power -4 10 to the power -4 इथं पण आहे ते काय करा तुम्ही कॉमन काढा. मग इथे कॉमन काढतोय 5 into 10 to the power -2 into 10 to the power -4 इथे किती आहे 1 प्लस किती आहे 1 प्लस किती आहे 12 आहे 1 प्लस 12 आहे. आता एक काम करा स्टुडंट्स बघा 10 to the power -10 to the power -2 म्हणजे किती झालं रे 10 to the power -6 झाला. तुम्हाला रूल माहिती आहे याचा m याचा n याचा m प्लस n हे रूल आपल्याला माहिती आहे. बेस अंक असेल तर त्याच्या घातांकाची काय होते बेरीज होते. again the bases are same we can do addition of their powers. this is the rule of the indices. indices चा हा रूल आहे घातांकाचा हा रूल आहे. into इथे किती आहे 5 आहे 1 plus 12 that is 13 1 plus 12 झाला रे 13 झाला 1 plus 12 वर 13. आता किती झाला 13 into 5 किती झाला रे 65 13 5 ला 65 13 मध्ये 65 into 10 to the power minus किती झाला 6 झाला. ओके. आता तुम्हाला काय करता येईल विद्यार्थ्यांनो हे मागे पुढे करता येईल असं ठेवा किंवा ह्याला मागे पुढे करतो तर काय करतात हे दशांशकडे आणला तरी कमी होते. हे 6.5 into 10 to the power -5 kg meter square. What is this? This is the area of solid cylinder passing through center perpendicular to its
एनी प्रॉब्लेम हियर? नो प्रॉब्लेम. सर्वांना समजलेलं आहे? काही अडचण नाही. ओके, लिहा फटाफट. स्टुडंट्स यू सी हियर, इथं लक्ष द्या सर्वांनी रे. पहा, a uniform solid surface sphere has radius. रेडियस किती आहे स्टुडंट्स? इथं मध्ये रेडियस किती आहे रे? रेडियस r आहे. किती आहे सांगा? 0.2 मीटर आहे. बरोबर आहे? त्याला थोडं वेगळं लिहितो मी. वेगळं म्हणजे कसं? डेसिमल काढतो आणि 10 टू द पॉवर काय लिहितो? -1 लिहितो. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला 2 आला केला हे डेसिमल काढला तो. समजलं का? मी काय केलं पहा, हे 0.2 काढून 2 × 10 टू द पॉवर -1 लिहिला. 2 गुणिले 10⁻⁻1 लिहिला. बरोबर आहे? पहा पुढे आता डेन्सिटी दिली ती तुम्हाला. स्टुडंट काय दिले रे? डेन्सिटी दिली. डेन्सिटीला आपण काय म्हणतो? रो म्हणतो. रो डेन्सिटीला आपण काय म्हणतो? रो म्हणतो. तो किती आहे? 8 × 10 टू द पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. हे डेन्सिटी सूत्र आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काढा अबाउट टँजंट इन इट्स सरफेस. हे पहा स्टुडंट्स, तुम्हाला मी काय करतो, इथं सॉलिड स्फियर काढतो. हे काय रे? सॉलिड स्फियर आहे. दिस इज द सॉलिड स्फियर. ओके, मग तुम्हाला माहिती आहे स्टुडंट सॉलिड स्फियरचं काय माहिती आहे? अबाउट डायमीटर किंवा सेंटरचं तुम्हाला माहिती आहे. किती आहे फॉर्म्युला? हा किती आम्हाला पाहू. हे अबाउट डायमीटर म्हणा किंवा सेंटर म्हणा, त्याला दोन्ही म्हणलं जातं. काय सांगायचं? किती फॉर्म्युला आहे? किती सांगायचा फॉर्म्युला? 2/5 mr² आहे. हे सूत्र आले पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला हे विचारलं नाही, तिने काय विचारलं? टँजंट विचारलं. टँजंट म्हणजे हा विचारला. काय विचारला? हा सॉलिडचा. त्याला आपण I म्हणूया किंवा I0 म्हणा. किती सांगा पाहू? 7/. हा, हे फॉर्म्युला किती? 7/5 mr². आहे की नाही? अबाउट द टँजंट. पहा, इन इट्स प्लेन म्हणतात काही ठिकाणी, काही ठिकाणी सरफेस म्हणतात. तर दोघांचा अर्थ तोच आहे. अबाउट द टँजंट इन इट्स प्लेन. हे फॉर्म्युला आहे कोणाचा? सॉलिड सरफेस. तर ते तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे तो? ते I बरोबर किंवा I0 बरोबर किती आहे? 7/5 mr² आहे. हे आपल्या लक्षात आलं. आता थोडंसं पहा, आपल्याकडे रेडियस आहे. विद्यार्थ्यांनो काय आहे? रेडियस आहे. ऐकणे रेडियस. आपल्याकडे डेन्सिटी, आपल्याकडे मास नाही. मास नाही. इथं तर असतात ना हुशार मुलांची पारख इथंच होते. किती ज्ञान आहे आणि किती ज्ञान नाही. मास ते दिलेच नाही, पण तुम्हाला
डेन्सिटी ही व्हॉल्यूम लिहिलं पुरानो आणि हे डेन्सिटी लिहिली. समजलं का तुम्हाला? मग आपल्याला माहितीच आहे ना. का माहिती आहे? वी नो डायरेक्टली लिहा. वी नो काय रे हे I0 बरोबर किती आहे स्टुडंट्स? किती आहे रे बाई? 7/5 किती आहे? mr स्क्वेअर आहे. हे बाई 7/5 7/5 आणि m ची व्हॅल्यू ही घ्यायची. किती घ्यायची? ही घ्यायची. m ची व्हॅल्यू ही घ्यायची. मग काय झालं हे? 4/3 पाय r क्यूब ही m ची किंमत आली विद्यार्थ्यांनो. 4/3 पाय r क्यूब ही m ची किंमत आली. m ची किंमत ही रो आहे आणि पुन्हा काय झालं हे r चा स्क्वेअर आहे. पुढे बघा रे हे m च्या किमतीमध्ये हा रो पण येतो नाही का? चला आता किती झालं हे? याचा गुणाकार करा रे. 7 × 4 किती झालं हे? 28 झाला. 5 × 3 किती झालं रे? 15 झालं नाही का? 7 × 28 5 × 15. हे पाय लिहिलं. r चा वर्ग r चा क्यूब याचा m याचा n याचा m प्लस n. बघा हे 3 + 2 किती झालं रे? 3 + 2 r चा 5 आणि काय झालं हे? रो झाला. काही प्रॉब्लेम तुम्हाला? चला पुढे आता हे किती आहे? 28 किती? हे 15 आहे. पायची किंमत दिली तुम्हाला ऑलरेडी. किती दिलेली आहे? 3.142 3.142 हे पायची किंमत घेतली. आरसा वर्ग आरसा किती आहे? 5वा आहे. ओके हे म्हणूनच तुम्ही असं केलं. तुम्हाला कॅल्क्युलेशन ला अडवड होऊ नये म्हणून काय केलं हे? 2 × 10⁻⁻1 चा 5 आहे की नाही? त्याच्यानंतर तुमचं डेन्सिटी किती पहा? 8 × 10⁻⁻ किती आहे? आहे 3 आहे की नाही? पुढे बघा आता इथं काय झालं रे? 28/15 हे किती आहे? 3.142 2 चा 5वा घातांक. तुम्हाला माहिती 2 चा 5वा घातांक म्हणजे 32 आहे. बघा 5वा घातांक म्हणजे 5 वेळा ना. 2 × 2 × 2 × 2 × 2 किती वेळा? 5 वेळा. 1 2 3 4 5 2 × 2 किती झालं रे? 4 झालं. हे किती झालं रे? 4 झालं. हे किती झालं रे? 2 4 × 4 किती झालं रे? 16 16 × 2 किती झालं हे? 32. मी तू सांगितलं होतं 2 चा 5वा म्हणजे किती आहे? 32 आहे. 10⁻⁻1 म्हणजे काय झालं? 10⁻⁻ किती? -5. याचा m त्याचा n याचा m n हा रूल आहे की आपल्याकडे? आहे ना. -1 × 5 म्हणजे काय झालं? 10⁻⁻ किती झालं हे? -5 झालं. आता इथं किती आहे? 8 आहे. इथं किती? 10⁻⁻ किती आहे? 3 आहे. बरोबर आहे की नाही? मग एक काम करा. 10⁻⁻5 मध्ये 10⁻3 गेले तर किती राहते? 10⁻⁻ किती? -2 राहते. आणि बाकीचं तुम्हाला माहिती आहे की 28/15 गुणिले 3.142 गुणिले 32 गुणिले 8 × 10⁻⁻2. आता या सर्वांचा गुणाकार करायचा. त्याला 15 ने भागायचं आहे की नाही? चला गुणाकार फटाफट करा. किती होणार आहे? हे 28 × 3.142 बघा आता 8 गुणिले 2 16 त्याला किती आला? 1 8 × 24 आणि किती रे? 25 256 गुणिले 10⁻⁻ किती आहे? भागिले किती आहे? 15 किती आहे? 15 आहे. आता थोडंसं कापायचा प्रयत्न करूया पोरांनो. 2 + 5 किती रे? 2 + 5 किती? 7 7 + 6 किती रे? 13. त्याला भाग जात नाही 15 ने. तर गुणाकार सर्वांचा तुम्हाला करायला लागेल आणि गुणाकार केल्यानंतर त्याला 15 ने भागावं लागेल. गुणाकार करूया आपण आहे की नाही? काय होतं बघा रे पोरांनो पहा. आता मी हे थोडं फोडतो आहे, जागा करतो आहे की नाही? गुणाकार करूया आपण. गुणाकार करूया रे. 256 × किती आहे? हे 28 आहे नाही का? चला गुणाकार करून घ्या. काय झालं बघा? 8 28 ला 8 चे किती आले रे? 4 8 मध्ये 40 आणि 4 किती रे? 44 चे किती आले परत? 4 8 × 16 आणि 4 20 अधिक 2 × 6 12 ला 1 2 × 10 आणि 11 ला 1 5
दोन 4 ने किती रे 5 काय झालं हे 8 हे 6 हे 1 हे 7 इथे लिहायचं तुम्ही काय लिहायचं तुम्ही त्याचा आणि चा गुणाकार केलाय पण नाही का तर काय हे 3.142 into 7168 बाय किती 15 into 10 to the power किती आहे -2 आहे चला आता तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स यांचा आणि यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याला 15 साठी भागायचं आहे चला 7168 into किती रे 3.142 चला बरोबर किती रे 8 6 चला किती आला 1 बेसत 12 ने किती 13 चला 1 ने किती रे 3 बेसत किती 14 प्लस काय झालं 8 चौक 32 प्लस काय झालं रे प्लस काय झालं आपलं काय चालू आहे आपण ह्या दोन्ही ह्या गेटला मल्टिप्लाय केलेलं आहे पुन्हा एकदा पहा 32 6 चला 1 बेसक 12 ने 13 चला 1 वेळ आणि 3 बेसक 14 ठीक आहे 4 8 किती रे 32 ला 2 चे 13 हाचे किती आले रे 3 आलं 4 7 24 आणि 3 किती झाले 24 आणि 3 27 27 ला 7 चे किती आले 2 4 1 4 9 किती रे 6 4 7 किती 28 हे प्लस हे 8 हे 6 हे 1 हे किती रे 7 हे प्लस 3 8 24 ला किती 4 चे किती आले रे 2 3 7 18 2 20 चे किती आले 2 3 1 3 आणि 2 किती रे 5 आणि 3 7 किती रे 21 ओके आता किती हे 6 झालं हे किती रे 5 झालं हा किती 7 आणि 3 10 18 8 चला 1 6 आणि 4 10 6 आणि 4 10 6 आणि 4 10 6 आणि 4 10 म्हणजे 20 आणि किती चले 2 1 आणि 8 9 आणि 10 आणि 2 12 ला 2 चला 1 7 आणि 5 12 आणि 2 14 आणि 1 15 चला 1 आणि 2 आणि हे परत किती आला 2 आला 1 2 3 नंतर 1 2 3 नंतर दशांश आहे म्हणून स्टुडंट्स आपला आन्सर असं येतंय हे I बरोबर किती आहे 225 to 1.856 आहे नाही का 856 आहे अपॉन किती रे अपॉन किती आहे 15 आहे इनटू किती रे 10 to the power किती आहे -2 आहे ओके मग पहा आता मी काय करतो त्याला परत डिवाइड करतो पहा काय करायचं रे एक काम करा तुम्ही काय काम करणार आहात 10 to the power -2 काढा आणि हा डेसिमल कुठं करा इकडे घेऊन या इकडे नाही का अलग समजा 10 to the power -2 काढायचं आणि हा डेसिमल इकडे घेऊन यायचं समजतं मी काय बोलतो ते नाही कळत हे असं वाटायचं हे बघ 1 × 10 to the power -1 आहे ना त्याला आपण काय करतो डेसिमल दशांश कुठं आहे इथं आहे तर त्याला आपण काय करू शकतो 0.1 लिहू शकतो हे समजलं का आता हे 12 आहे 10 to the power किती आहे -2 आहे तर हा दशांश इकडे येतो 0.12 येतो मग मला काय करायचं आहे हे काढून टाकायचं आहे आणि हा दशांश इथं आणायचं आहे ताकी हे छोटा होऊन जाईल हे I बरोबर 225.21856 बाय किती आहे 15 हे निघून गेलं ते नाही का आता वर किती झालं रे 200 किती झालं 25 झालं 200 किती झालं 25 15 वर किती आहे 225 बरोबर आहे का 15 1 15 15 15 225 15 1 15 15 15 किती 225 आय बरोबर झालं हे 15 kg मीटर स्क्वेअर हे पुढचं दशांश पुढचं घेत बसू नका समजलं का अशा पद्धतीने हे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला त्यासाठी तुम्हाला बेस मॅथचा खूप पक्का लागतो तर कोणतेही कॅल्क्युलेशन होतं म्हणजे 2000
खर्ची झाली, एनर्जी काय झाली, खर्ची झाली. स्पेक्ट इन्क्रीज द अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड म्हणजे हे ओमेगा 1 आहे. ओमेगा 1 किती आहे स्टुडंट्स, किती रे, 20 रेडियन पर सेकंद आहे. आणि इथून एवढ्यापर्यंत करण्यासाठी किती आहे, हा ओमेगा 2 आहे. हा काय झाला, ओमेगा 2 झाला आहे की नाही. ओमेगा 2 किती आहे, 30 आहे. 30 किती रेडियन पर किती आहे, सेकंद. बरोबर आहे की. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. एनर्जी किती आहे, एनर्जी किती तुम्हाला त्यांनी दे हॅव गिवन टू यू. चेंज इन एनर्जी आहे डेल्टा ई. चेंज इन एनर्जी किती झाले रे, 100 आहे, 1000 जूल आहे. तर तुम्हाला काय काढावं लागेल पोरांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. असं काही सांगितलं तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स, काय माहिती आहे रे, चेंज इन कायनेटिक एनर्जी बरोबर काय फॉर्म्युला आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी चा फॉर्म्युला काय सांगा, कोण सांगेल, हू कॅन टेल यू व्हाट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक फॉर्म्युला काय सांगा, के बरोबर किती फॉर्म्युला आहे, 1/2 I इंटू किती आहे, ओमेगा स्क्वेअर आहे का नाही. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय काढायचे विद्यार्थ्यांनो, आय काढायचं. काय काढायचं, आय काढण्यासाठी आपल्याकडे ओमेगा चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे, ओमेगाचा वर्ग आहे. आणि आपल्याकडे कायनेटिक एनर्जी चेंज इन कायनेटिक एनर्जी. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी काय करावं लागेल पहा. इथं हे बघा रे, ओमेगाचा वर्ग आहे, हे के बरोबर 1/2 I इंटू किती आहे, ओमेगा स्क्वेअर आहे. चला स्टुडंट, आपल्याकडे ओमेगा 2 आहे, ओमेगा 1 आहे. ओके, तर पहा आता मी काय करतो तुम्हाला स्टुडंट्स, 1/2 I इंटू किती आहे, ओमेगा स्क्वेअर आहे. ओके, चला बरं पाहू. कायनेटिक याचा फॉर्म्युला किती आहे, Ke1 काढा. Ke1 बरोबर काय आहे, 1/2 I इंटू किती आहे, ओमेगा 1 स्क्वेअर. आणि Ke2 काढा. Ke2 म्हणजे काय आहे, 1/2 I ओमेगा 2 स्क्वेअर काढा. मग चेंज इन Ke, चेंज इन कायनेटिक एनर्जी बरोबर काय होतं विद्यार्थ्यांनो, Ke2 मायनस काय होतं रे, Ke1. आता मला सांगा, Ke2 चा फॉर्म्युला किती आहे, 1/2 I ओमेगा 2 स्क्वेअर आहे. 1/2 I ओमेगा 1 स्क्वेअर आहे. 1/2 I कॉमन काढलं आपण है की नाही. ओमेगा 2 स्क्वेअर मायनस काय आहे, ओमेगा 1 स्क्वेअर होतो. मग मला सांगा ओमेगाचं फॉर्म्युला किती आहे, 2 पाय n2 स्क्वेअर. 2 पाय ओमेगाचा फॉर्म्युला किती आहे, 2 पाय n2 स्क्वेअर मायनस किती आहे, 2 पाय n1 स्क्वेअर आहे का नाही. आता पुढे बघा, इथं किती आहे, 1/2 I झाला, 2 चा स्क्वेअर किती झाला, 4 झाला. 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर, 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर. आता इथून 4 पाय स्क्वेअर कॉमन काढा. 1/2 I इंटू किती आहे, 4 पाय स्क्वेअर आहे. इथं किती आहे, n2 स्क्वेअर मायनस किती आहे, n1 स्क्वेअर आहे. इथं किती झालं, चेंज इन काय झाली, एनर्जी झाली. पुढे बघा स्टुडंट्स, इथे किती आहे रे, 1/2 I. इथे किती आहे, 4. हे बघा, वाटलंसला कापून टाका. 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग काय राहतो, I इंटू किती रे, 2 पाय स्क्वेअर होतो. n2 स्क्वेअर मायनस किती रे, n1 स्क्वेअर आहे है की नाही. n2 स्क्वेअर मायनस किती, त्याने तुम्हाला काय दिलं रे, त्याने तुम्हाला काय दिलेलं आहे, n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर है की नाही. n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर रेडियन पर सेकंद, रेडियन
एक काम करा तुम्ही आता इथं काय आहे विद्यार्थ्यांनो, हे किती आहे n2 स्क्वेअर मायनस किती आहे n1 स्क्वेअर आहे. इथं किती आहे हे घेऊन टाका. आता एक काम करा तुम्ही, काय काम करणार आहात, आयनाच्या बाकीकडे घेऊन या. किती रे डेल्टा E बाय किती आहे हे 2 बाय स्क्वेअर आहे. इथं किती आहे n2 स्क्वेअर मायनस किती रे n1 स्क्वेअर झाला. दिस इज इक्वल टू काय झालं हे I. आता सर्वांच्या किंमती लिहा. I बरोबर काय डेल्टा E अपॉन किती आहे 2 into पाय स्क्वेअर आहे. 2 into किती आहे पाय स्क्वेअर आहे. आता पाय स्क्वेअरची किंमत किती आहे ते आपल्याला इथं आली पाहिजे. पाय स्क्वेअरची किंमत आहे 3.1. त्याचा जर स्क्वेअर केला तर 9.86 येते. म्हणजे नियर अबाउट किती येते रे 10 येते. किती येते 10 येते पायची किंमत. आणि n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर म्हणजे हे घ्यायचं डायरेक्टली. काय घ्यायचं हे घेऊन टाकायचं. किती आहे 30 स्क्वेअर. किती रे 30 स्क्वेअर मायनस किती आहे 20 स्क्वेअर आहे नाही का. तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर इथं लिहून टाकायचं. काय टाका n2 आणि इथं काय करा n1. चला आता पुढे बघा. I बरोबर स्टुडंट्स बघा चेंज इन कायनेटिक एनर्जी किती आहे 1000 आहे. किती आहे 1000 आहे. इथं किती आहे 2 आहे. हे 10 आहे. आणि 3 चा स्क्वेअर 9 आहे. 0 चा स्क्वेअर किती रे 20 आहे. पुन्हा 2 चा स्क्वेअर 4 आहे. 0 चा स्क्वेअर 20 आहे. मग हे I इज इक्वल टू किती आहे 1000 अपॉन 2 into 10. ओके 900 मधून 400 गेले तर किती राहिले हे 500 राहते आहे का नाही. हे 2 0 गेले. हे 2 0 गेले. हा गेला तर I इज इक्वल टू किती झाला रे 2 into 5 म्हणजे किती झाला 10. 2 into 5 म्हणजे झाला 10 झाला. 1/10 म्हणजे किती झालं रे I इज इक्वल टू 0.1 kg मीटर स्क्वेअर. पुन्हा सांगू पुन्हा आहे का स्टुडंट्स पहा. त्यांनी n1 दिलेला आहे n2 दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी 1 फ्रिक्वेन्सी 2 दिलेली आहे का नाही. मला सांगा तुम्ही I काढा म्हणलं. चेंज इन कायनेटिक एनर्जी पण दिली. I किती आहे आपल्याला माहिती आहे पोरांनो. Ke चा फॉर्म्युला 1/2 I ओमेगाचा वर्ग आहे. Ke1 म्हणजे 1/2 I ओमेगा 1. Ke2 म्हणजे 1/2 I ओमेगा 2 चा वर्ग. चेंज इन कायनेटिक एनर्जी बरोबर फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा 2 स्क्वेअर मायनस 1/2 I ओमेगा 1 स्क्वेअर आहे. 1/2 I कॉमन काढलं ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर आहे. ओमेगाचा अर्थ आहे 2 पाय n2 चा वर्ग 2 पाय n1 चा वर्ग. 2 पायचा वर्ग 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर मायनस 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर. 4 पाय स्क्वेअर बाहेर कॉमन काढला आपण. हे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे I into 2 पाय स्क्वेअर n2 मायनस n1 स्क्वेअर. हे झाला चेंज इन कायनेटिक एनर्जी. मी I ला इथे ठेवलं बाकीचे इकडे घेऊन आलो आहे का नाही. I ला इथे ठेवलं बाकीच्याकडे घेऊन आलेला आहे. मग I बरोबर चेंज इन एनर्जी अपॉन 2 into 10 30 स्क्वेअर मायनस काय 30 स्क्वेअर झाला. चेंज इन एनर्जी किती आहे 1000 आहे. 2 गुणले पायचा वर्ग म्हणजे 10 3.12 असं तर त्याचं स्क्वेअर केला तर 9.86 येतो. तर 8 आणि 6 कसं आहे 5 पेक्षा मोठा आहे. तर त्याचं पण मागे जर वाढवला आपण 1 तर तो 10 होत असतो राऊंडिंग अप मध्ये. म्हणून पायची किंमत किती घेतला आपण 10 घेतलेली आहे. 30 चा वर्ग म्हणजे 900. 30 चा वर्ग म्हणजे 400. 900 2 400 गेले 500 आले. हे 2 शून्य हे 2 शून्य हे 1 शून्य हे 1 शून्य 1 भागिले 10 म्हणजे 1/10. 1/10 म्हणजे किती 0.1 ठीक आहे. हे समजलं नाही समजलं हे हा चला ते सोपं असतं. ते नसेल तर मग पास करावं लागेल. काय करावं लागेल 1 into 10 to the power minus 1 ह्या 10 ला वर घेऊन या. मग म्हणजेच काय झालं 0.1 झालं. असं तुम्हाला बेस असतो तर टेक्निक बेसिक बनलेच पाहिजे. कशा पद्धतीने कन्वर्शन करता आलं पाहिजे हे आपल्याला इथे माहित